जय भैरवनाथ. बघा, आता गणरायाचं आगमन झालं, आता गणपती बसवला. आता गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी काय केलेलं आहे का बुवा, आपलं पारतंत्र्य राज्य होतं आणि मग इंग्रजांना लढा द्यायचा होता. मग त्याच्याकरता एकत्र येणं, संघशक्तीची गरज होती आणि मग हा गणेश उत्सव सुरू केला. आता आपलं स्वातंत्र्य मिळालं. मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या वेळेला आपलं पहिलं मुसलमानांचं राज्य होतं, त्याच्यानं इंग्रजांचं होतं, तर मग आता आपण मोकळं झालो. मग आता मला कोणाचंच बंधन नाही, मी कसंही वागल. आज कुटुंबामध्ये गोठे झालेत, कुटुंबामध्ये एकत्रपणा नाही, कोणी कोणाची मर्यादा पाळत नाही. वास्तविक कुटुंबामध्ये एकत्र येऊन जेवण एकत्र, प्रार्थना एकत्र, काय करायचं सायं प्रार्थना झाली म्हणून हे विचार घेण्याकरता आज हा गणेश उत्सव आहे. मग आज आपण आपल्या चौकात आपल्या घराघरात जो गणपती बसवला, तर आपण एकत्र येऊन आपण एकमेकाचे विचार घेण्याचा आजच्या दिवशी या गणपतीचा आज प्रत्येक कुटुंबात संकल्प करावा. आई वडिलांची सेवा करा. गणपतीनं काय केली, शंकर पार्वतीला फेऱ्या मारल्या, 3 प्रदक्षिणा, पृथ्वी प्रदक्षिणा. कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा मारा गेला होता मोरावर बसून, आणि कार्तिक स्वामीने काय केलं, गणपती शंकर आणि पार्वतीला फेरी मारली आणि त्याला ते पुण्य मिळालं. मग त्यांनी जर आईवडिलांची सेवा केली, भैरवानी शंकर पार्वतीची सेवा केली, तर आज गणपतीची आपण काय घ्यायचे मार्गदर्शन, आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करायची, वडीलधाऱ्याची आज्ञा पाळायची आणि संघशक्तीने राहून आपलं कुटुंब उभं करायचं आहे. आज हे विज्ञान युग आहे, पाश्चात्य विचार आहे. पाश्चात्य विचाराला हुडकावून आपली भारतीय संस्कृती उभी करण्याकरता हा जो आपला सण आहे, आणि हा गणपती माध्यम, आपण पुढचा गणपती येईपर्यंत त्या गणपतीची जी वागणूक आहे, आपलं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब कसं राहील, आपण एक विचारानं राहू, एक विचारानं राहण्याकरता आजचा हा गणेश उत्सव आपण प्रत्येकाने साजरा करायचा आहे. जय भैरवनाथ.